5 मुलींनंतर जन्मलेल्या पोटच्या मुलाने जन्मदात्या बापाचा खून का केला? गडचिरोली हादरले. मुलगा आणि मुलगी यांच्यामध्ये भेद करण्यासारखे दिवस आता उरलेले नाहीत. तरी मुलगाच हवा ही मानसिकता काही कमी होताना दिसत नाही. पण काही वेळा तळहातावरच्या फोडासारखा जपलेला मुलगाच वैरी बनतो. तेव्हा मात्र त्या आईबापाची सुटका नसते. घरामध्ये बायको आली की अनेकांना आईबापाच्या कष्टाचा विसर पडतो. ते बायकोसमोर आईबापाचा अपमान करतात. बायकोने वाईट वागणूक दिली तर तिचीच बाजू घेतात. पण आई वडील बायकोला काय बोलले तर मात्र त्यांच्या तळपायाची आग मस्तकात जाते. असे महाभाग समाजामध्ये आहेत. गडचिरोलीमध्ये तर अत्यंत धक्कादायक घटना उघडकीस आली. पोटच्या मुलाने जन्मदात्या पित्याचा निर्घृण खून केला. हा मुलगा 5 मुलींनंतर जन्मला होता. पण मुलाने बापाचा खून का केला हे पुढे व्हिडिओमध्ये सविस्तर पाहण्याअगोदर जर तुम्ही या चॅनलवर जर नवीन असाल तर प्लीज आपल्या ह्या मराठी चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. गडचिरोली जिल्ह्यामध्ये देवाचे अडकू धकाते, वय वर्षे 65, राहणार ताडुरवार नगर आरमोरी हे आपल्या परिवारासह राहत होते. धकाते कुटुंबाची पालोरा गावाजवळ वीटभट्टी आहे. हा परिवार सदन आहे. देवाजी आणि त्यांच्या पत्नीला अन्य दाम्पत्याप्रमाणे मुलगा असावा असे वाटत होते. पण त्यांना पहिली मुलगी झाली. दुसरा मुलगा होईल या आशेवरही पाणी पडले. दुसरीही मुलगीच झाली. मुलाची आशा काही सुटत नव्हते. या दाम्पत्याला 5 मुली झाल्या. 5 मुलींच्या नंतर त्यांना मुलगा झाला. त्याचे नाव योगेश असे ठेवण्यात आले. घरातील सर्वात लहान 5 मुलीनंतर झालेला एकुलता एक मुलगा. शेंडेफळ 5 बहिणींचा एकटाच भाऊ. त्यामुळे तो लहानपणापासूनच सगळ्यांचा लाडका असणेही स्वाभाविक होते. दिवसामागून दिवस जात होते. मुली मोठ्या झाल्या. त्यांचे विवाह झाले. त्या आपल्या सासरी गेल्या. त्यांचे संसार सुरू झाले. देवाजी यांची काळजी संपली होते. मुलगा योगेशनेही वयाची 20 पार केलेली होते. त्याच्यासाठीही वधू संशोधन सुरू झाले आणि वर्षभरापूर्वी योगेश धकाते या मुलाचा विवाह झाला. घरामध्ये सून आली. योगेश लग्नानंतर आई वडिलांच्या सोबतच एकत्रित राहत होता. नवी सून घरात आली की थोडेफार ताणतणाव येणे नैसर्गिकच असते. नव्या नात्याची वीण गुंफत असताना त्यामध्ये काही अडथळे येण्याची शक्यता असते. पण जमवून घेऊन सगळे सुरळीत केले जाते. यामध्ये सासू सासरे नेहमीच वडीलधाऱ्यांच्या भूमिकेत असतात आणि त्यांचे बोलणे काही वेळा रागावल्यासारखे वाटते. याचा राग नव्या सुनेला येऊ शकतो. तिला राग आला तर तिच्या पतीलाही राग येतो. आपले आईवडील आपल्या बायकोला चांगल्यासाठी सांगत असतील असा विचार ते बहुतेकदा करत नाही. त्यातून मग त्याला आई वडिलांचे बोलणे खटकू लागले. या घरामध्ये तेच झाले. पत्नीला वडील नेहमी टोचून बोलतात असा समज करून घेऊन योगेश हा वडिलांशी भांडू लागला होता. दरम्यान योगेशची पत्नी गर्भवती होते. त्यातच वडील किरकोळ कारणावरून तिला रागावत असत. ती गर्भवती असूनही तिला काम सांगत असत. ही बाब योगेशला खटकत होते. यातून पिता पुत्रामध्ये खटके उडत. पण वडिलांच्या वागण्यामध्ये काहीच फरक पडत नव्हता. त्यामुळे त्याची चिडचिड वाढत होते. हा राग इतका परकोटाला गेला होता की वडिलांना अद्दल घडवली पाहिजे असे त्याला वाटू लागले. वडीलच या जगामध्ये राहिले नाहीत तर सगळीच कटकट संपून जाईल असे त्याला वाटले. या विचारातूनच त्याने वडिलांच्या हत्येचा कट रचला. हे दोघे पिता पुत्र रोज वीटभट्टीवर कामासाठी जात असत. दिवसभर ते तिथेच थांबत, व्यवहार बघत आणि अंधार पडल्यावर घरी येत असत. देवाजी यांचा हा रोजचा दिनक्रमच होता. योगेश कधीतरी अधेमध्ये घरी येत जात असे. रविवार दिनांक 12 एप्रिल 2026 रोजी त्याने वडिलांच्या आधीच घराचा रस्ता धरला. आज त्याच्या मनामध्ये असलेला बेत तडीस न्यायचा होता. सारा कट रचून त्याने तयारी केली होती. तो पालोरा गावाजवळ असलेल्या बोगद्यापाशी दबा धरून बसला होता. हा भाग निर्जन असल्याने रात्रीच्या काळोखामध्ये त्याने केलेल्या कृत्याचा कोणी साक्षीदार उरणार नाही याची त्याला खात्री होती. सायंकाळी 7:30 वाजता वडील देवाजी नेहमीप्रमाणे घराकडे पायी परतत होते. त्यांच्या कानाला फोन होता. ते मुलगी निकिताशी गप्पा मारत घरी निघाले होते. पालोरा गावाजवळच्या बोगद्यानजीक ते पोहोचताच तेथे आधीच दबा धरून बसलेल्या
योगेशने त्यांच्यावर पाठीमागून कुऱ्हाडीने वार केला। हा घाव वरमी बसल्याने ते ओरडले, मेलो रे। वडिलांच्या या आर्त किंकाळीने तिकडे मुलीच्या काळजाचे पाणी झाले। ते हॅलो हॅलो करत होते, पण देवाजीच्या हातून फोन खाली पडला होता, त्यामुळे तिला पुढचा काहीच आवाज येत नव्हता। तिने तातडीने शेजाऱ्यांना फोन करून ही घडलेली माहिती दिली। तोपर्यंत योगेशने कुऱ्हाडीचे घाव घालून जन्मदात्या पित्याचा निर्घुण खून केला होता। योगेशने वडिलांना संपवून रक्ताने माखलेल्या कुऱ्हाडीसह त्याने आपले घर गाठले। पाण्याने कुऱ्हाड धुवून घेतले। तोवर शेजाऱ्याने घरामध्ये खबर दिली होते। निकिताने कळवले होते की वडील देवाजी हे मेलोरे असे ओरडले आहेत, त्यांचे काय झाले ते बघा। हे ऐकून देवाजी यांच्या पत्नी कमलाबाई यांनी नातेवाईकांना माहिती दिली होती। त्यामुळे योगेशचा चुलत भाऊ रुपेशही घरी आला होता। वडिलांचा खून करून आलेला योगेश आता आई, चुलत भाऊ यांच्यासोबत वडिलांना शोधण्याचे नाटक करत घराबाहेर पडला। शोधाशोध सुरू असताना बोगद्याजवळ देवाजींचा रक्ताच्या थराळ्यामध्ये पडलेला मृतदेह आढळला। तातडीने ही माहिती आरमोरी पोलीस ठाण्याला देण्यात आली। या दरम्यान एखाद्या वन्य प्राण्याच्या हल्ल्यामध्ये देवाजीचा बळी गेला असावा असा अंदाज वर्तवण्यात आला। त्यामुळे वन विभागालाही पाचारण करण्यात आले। दरम्यान पोलीस निरीक्षक कैलास गवते यांनी घटनास्थळ गाठले। सारे सोपस्कार पार पाडून तपासाला गती देण्यात आली। एकूण परिस्थितीची पाहणी केल्यानंतर हा हल्ला वन्य प्राण्याने केला नसल्याचे वन विभागाकडून सांगण्यात आले, तर पोलिसांनाही हा खून असल्याचा संशय आला होता। तपास सुरू झाला। पोलीस सगळीकडे नजर ठेवून होते। ते देवाजी धकाते यांच्या कुटुंबाच्या हालचालीकडे नजर ठेवून होते। विशेषतः पोलिसांची नजर योगेश धकातेकडे होते। तेव्हा पोलिसांना तपासादरम्यान योगेशच्या हालचाली आणि वागण्यामध्ये विसंगती दिसून आली। पोलिसांच्या संशयाची सोय त्याच्याकडे वळताच पोलिसांनी त्याला ताब्यात घेतले। त्याच्याकडे चौकशी केली, पण तो उडवा उडवीची उत्तरे देत होता। पण पोलिसी खाक्यात दाखवताच तो गडबडला आणि अखेर त्याने आपला गुन्हा कबूल केला। घटनेनंतर काही तासातच पोलिसांनी योगेशच्या मुसक्या आवळल्या। त्याने आपल्या वडिलांचा खून केला ही माहिती समजताच कुटुंबातील सर्वांनाच धक्का बसला। एकुलत्या एका मुलाने आपल्या वडिलांचा अत्यंत किरकोळ कारणातून अत्यंत निर्दयपणे खून केल्याच्या घटनेने हळहळ व्यक्त होऊ लागली। या प्रकरणाचा अधिक तपास पोलीस करत आहेत।